नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपल्यासाठी बेस्ट ट्रिक मी घेऊन येत आहे. अल्डिहाइड कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये काही नेमिंग रिॲक्शन्स आहेत. बेस्ट ट्रिक वापरून आपण कशा समजावून घ्यायच्या हे मी मागील पॉइंट मध्ये सांगितले आहे आणि तुम्ही मला त्या रिॲक्शन कशा वाटल्या या कॉमेंट्स बॉक्स मध्ये कळवले आहात, जरूर कळवाव्यात. आणि आपल्या आणखी काही ट्रिक्स मी सांगणार आहे. आज वेगळ्याच ट्रिक्स मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे. 2 रिॲक्शन आपण बघणार आहे. त्यामध्ये पहिली रिॲक्शन आहे क्लेमन्सन रिडक्शन. क्लेमन्सन रिडक्शन. क्लेमन्सन रिडक्शन म्हणजे बानो यामध्ये आपण हायड्रोजन ऍड करायचं किंवा रिडक्शन करायचं आहे. मग ही रिॲक्शन कशी करायची आहे? अल्डिहाइड कीटोन मधली ही रिॲक्शन आहे. त्यासाठी मी क्लेमन्सन रिडक्शन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ हायड्रोजन अ रिडक्शन. सो फर्स्ट व्हॉट इज द बेस्ट ट्रिक बघूया आपण. बेस्ट ट्रिक काय आहे? समजा हे ए के आहे. ए के म्हणजे अरुण केजरीवाल समजतो. अरुण केजरीवाल. ए के साहबने झंडा लेकर हंस गए म्हणजे बाण याचं एच जी आणि इथं झेडएन आहे. अरुण केजरीवाल साहब ने झंडा लेकर हंस गए और हाई कोर्ट चले गए. हाई कोर्ट चले गए. आता बानो शब्दाचा अर्थ आपण घ्यायचं नाही. मी काय केलं बघा, इथं ए आणि के अरुण केजरीवाल साहब ने झंडा लेकर हंस गए और हाई कोर्ट चले गए. इथं काय केलं बघा, एके म्हणजेच अल्डिहाइड और कीटोन. अल्डिहाइड कीटोन मीन्स झेंडा मीन्स झेडएन. हंस गए म्हणजेच एच जी. हायकोर्ट म्हणजेच हायड्रोकार्बन. मला रिॲक्शन लिहायची आहे. मला मग कशी लिहायची आहे बघा, समजून घ्यायचं. पहिल्यांदा एक मला अल्डिहाइड विचार करूया. म्हणजेच अल्डिहाइड म्हणजे एक उदाहरण घेतो, CH3COH. इट इज अल्डिहाइड. ए. दुसरं कीटोन म्हणजे काय सांगितलं बघा, कीटोन म्हणजे CH3COCH3. इट इज acetaldehyde and it is a acetone. मग काय करायचं बाळा, यामध्ये रिडक्शन करायचं आहे. फर्स्ट अंडरगोज रिडक्शन. मग काय केलं, एके अल्डिहाइड अंडरगोज रिडक्शन इन प्रेझेन्स ऑफ झिंक अँड Hg. Zn and Hg in presence of concentrated HCl. What happened? इथं काय होतं बघा बाळांनो, यामध्ये हे जे 2 हायड्रोजन आहेत, 2 हायड्रोजन इथे येतात आणि ह्यातले 2 हायड्रोजन ऑक्सिजनला घेऊन जातात, म्हणजेच -H2O. मग राहिला शिल्लक काय बघा, यामध्ये CH3 आहे तसा आला. इथं काय केलं बघा, हे 2H इथे ऍड केलं आणि हा एक H म्हणजेच CH3. म्हणजे काय मिळालं आपल्याला? हायड्रोकार्बन मिळाला. हायड्रोकार्बन म्हणजेच इथेन. पण ट्रिक्स बघा, काय ट्रिक्स सोपी आहे. मी काय म्हणलं, अरुण केजरीवाल साहब ने झंडा लेकर हंस गए और हाईकोर्ट चले गए. म्हणजे काय, The acetaldehyde undergoes reduction in presence of zinc amalgam in concentrated HCl. It gives ethane. Do you understand? तसंच दुसरे ऍसिटोनचे आहे. ऍसिटोन मध्ये काय सांगितलं बघा, ऍसिटोन undergoes reduction in presence of Zn, Hg and HCl. इथं पण काय झालं बघा बाळांनो, यामध्ये 2 हायड्रोजन इथं आले
आणि 2 हायड्रोजन या ऑक्सिजनला घेऊन गेले म्हणजेच -H2O. मग काय मिळालं आपल्याला बघा, हॅव्हिंग CH3 CH2 आणि CH3 याचं नाव आहे प्रोपेन. इट इज हायड्रोकार्बन. म्हणजे तर ट्रिक समजून घ्यायला सोपी आहे. म्हणजे काय केलं बघा, ए म्हणजे अल्डिहाइड अंडरगोज रिडक्शन इन प्रेझेन्स ऑफ झिंक Hg in HCl it gives a ethane. Acetone, when acetone undergoes reduction in the presence of zinc amalgam in the presence of HCl it gives a propane. It is the best trick for the understand the Clemmensen reduction. Do you understand? Yes, you can understand. पण दुसरी रिएक्शन कशी आहे बघा, यामध्ये दुसरी रिएक्शन आहे ओल्प किशनर रिडक्शन. किशनर रिडक्शन. आता बघा यामध्ये काय सांगितलं, इथं सुद्धा रिडक्शनच आहे, इथं सुद्धा रिडक्शन आहे, पण दोन्ही अल्डिहाइड कीटोनचं रिडक्शन आहे. आपण ट्रिक वापरणार आहे. ट्रिक तुम्ही शब्दाच्या स्टेटमेंट लिहायला पाहिजे, पण ट्रिक्स का देतोय तुमच्या लक्षात राहावं म्हणून. आता सेम आहे बघा, काय म्हटलं मी, ए के मीन्स अक्षय खन्ना म्हणू शकता तुम्ही. अक्षय खन्ना AKG ने हाइड्राजाइन के साथ हाइड्राजोन में चले गए और बस में से हाई कोर्ट मीन्स HC हाई कोर्ट में चले गए. पण काय सांगितलं बघा मी, ट्रिक तर सोपी आहे. इथं बघा AK म्हणजे अक्षय खन्ना सांगितलं म्हणजे अल्डिहाइड कीटोन. समजा हे अल्डिहाइड आहे CH3 C डबल बॉन्ड OH, हे पहिली रिएक्शन आहे. दुसरी रिएक्शन काय सांगितली मी बघा, AK म्हणजे ए म्हणजे अल्डिहाइड म्हणजेच ऍसेटाल्डिहाइड. कीटोन मीन्स CH3 C डबल बॉन्ड OCH3 इट इज ऍसेटोन. मग आता काय सांगितलं बघा, ऍसेटाल्डिहाइड AKG अल्डिहाइड जीने हाइड्राजाइन के साथ प्लस H2N NH2 it is a हाइड्राजाइन. Acetone also reacts with हाइड्राजाइन H2N NH2. मग इथं काय झालं बघा बाळांनो, इट गिव्स हायड्राझोन. मग हायड्रोजन कसं होणार आहे, हा O आणि यातला H2 निघून गेला म्हणजेच -H2O. मग राहिले शिल्लक काय बघा, CH3 C डबल बॉन्ड NH2 H. इट इज अ हायड्राझोन. मग पुढे काय सांगितलं बघा, हाइड्राजोन में चले गए और बस म्हणजे बेस म्हणजेच KOH अँड इथिलीन ग्लायकॉल. मग इथे काय मिळतं बघा बानू, काय मिळतं तर यामध्ये फक्त हे NH2 जो आहे N2 जो आहे हा N2 निघून जातो म्हणजेच N2 निघून गेला. राहिलं शिल्लक काय, हे दोन H इथे येतात म्हणजेच CH3 द फॉर्मेशन कंपाऊंड दॅट इज इथेन म्हणजेच हायड्रोकार्बन. हायकोर्ट म्हणजेच हायड्रोकार्बन. ट्रिक्स बघा परत काय सांगितलं मी, अल्डिहाइड AKG ने हाइड्राजाइन के साथ हाइड्राजोन में चले गए और बस में से हायकोर्ट म्हणजेच हायड्रोकार्बन. इट इज अ हायड्रोकार्बन. समजलं का बघा ट्रिक्स. पुढची ट्रिक तशीच आहे. काय म्हणलं बघा,
Acetone means ketone. Ketone reacts with first. This acetone reacts with hydrazine. Hydrazine. It gives removal of H2O, removal of H2O, and formation of a hydrazone. CH3, C double bond, NH2. Here CH3. Name of the compound is a hydrazone. Then, in the presence of KOH and ethylene glycol, ethylene glycol, what happened? काय झालं बघा, काय निघून जाणार आहे, हे N2 निघून गेला, N2 प्लस शिल्लक राहिलं बघा, यामध्ये सोपं आहे, यामध्ये हे H2 इथं जोडला म्हणजेच CH3, CH2, CH3. It is a hydrocarbon, that is a propane. It is the best trick for the understanding or solution for the Olper-Kirchner reduction. Do you understand? Yes or no? You can better understand. आणि जर तुम्हाला ट्रिक्स आवडल्या असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये प्लीज कळवा. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. टिल देन, गुड बाय.